आपण करणार आहोत सोड्याची भाजी। त्यासाठी साहित्य लागणार आहे कोथिंबीर, खोबरं, लसूण आणि आलं, घरगुती मसाला आणि कांदा घेतलेला आहे भाजून, आणि त्यासाठी लागणार आहे सोडे। तर ते मी गरम पाण्यात भिजवून घेतलेले आहे थोडेसे, त्यामुळे ते लवकर शिजतात। आता आपण ह्या सर्वाचं वाटण करून घेऊया। आधी थोडंसं खोबरं हे भाजून घेऊया आणि त्याचं वाटण करूया। आपण आता वाटून घेतलेलं आहे ते सर्व। आता तेल गरम करायला ठेवू, त्यात कोथिंबीर टाकलेली आहे। आता त्यात सोडे टाकूया। हां, चांगले परतून घेऊया। आता त्यात टाकूया थोडंसं हळद। आता टाकूया वाटण। चांगलं 5 मिनिट मसाला परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची भाजीची चव एकदम छान लागते। आता टाकू थोडंसं पाणी। आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे। आपली भाजी अशी झालेली आहे। आपल्याला किती घट्ट किती पातळ करायची आहे अशी केलेली, भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाण्यासाठी।